यासीन मर्चंट सर आहेत, सोबत नरू भोईर जे आता पंचांच्या भूमिकेत आहेत, आणि त्यानंतर एक मोठा खेळाडू कुणाल कोंढालकर देखील माझ्यासोबत या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन अभिषेक नाईक गोलंदाजी मार्कवर नागेश शीत साठी. पहिला चेंडू सर्कलच्या आतमध्ये अडवलाय, निर्धाव चेंडू आलाय. माझ्या शेजारी माझा स्कोरर साहिल तुरे, मॅन फ्रॉम सराई, हा देखील एक नावाजलेला स्कोरर म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर ओमसाई सराई संघाचा एक चांगला खेळाडू देखील आहे. आजच्या दिवसामध्ये मला वाटतं साहिल संघ नाही आहे आपला, काळ खेळला का 3 दिवसात नव्हता, परंतु पीएसच्या प्रेमापोटी साहिल इथपर्यंत आलाय. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, नक्कीच प्रयत्नात यश आलंय. चेंडूला पाठवलंय ते म्हणजेच डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी अप्रतिम फटका. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र अप्रतिम फटका शफल झाला होता. चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. आणखी एक अप्रतिम फटका, खणखणीत चौकार नागेश शीतच्या माध्यमातून आलाय. निश्चित रूपानं चांगली फलंदाजी म्हणता येईल या ठिकाणी नागेश शीतच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकले गेलेले आहेत, 8 धावा धावफलकावर आहेत, आणि असं असताना कुठेतरी जर जिंकायचं असेल तर जास्तीत जास्त धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अभिषेक नाईक सज्ज होईल. सामना करेल नागेश शीत. रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. 1 धाव येतील 1 बायच्या स्वरूपात, आणि एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर धावसंख्या होईल ती म्हणजेच 9 धावा. 9 धावा धावफलकावर आहेत. निश्चित रूपानं कशा प्रकारचा खेळ होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. अंतिम 2 चेंडू बाकी. या ठिकाणी या षटकातले अभिषेक नाईक एक चांगला गोलंदाज म्हणून नेहमी ओळखला जातो, आणि असं असताना पुढचा चेंडू अभिषेकचा आदिल कुरेशीसाठी. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलंय, अप्रतिम फटका आदिल कुरेशीच्या माध्यमातून. चेंडू जाईल सीमा पार, खणखणीत षटकार. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. या ठिकाणी देखील चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू मात्र पडल्यानंतर थोडा स्लो राहिला, वरती उडाला. या चेंडूवर 1 धाव आली, आणि एका धावेच्या साहाय्यानं पहिल्या षटकाचा खेळ संपला. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर माझे स्कोरर मित्र साहिल तुरे सांगतात 16 धावा धावफलकावर आहे. साहिल तुरे कसं आहे की या ठिकाणी या मैदानावर बघा, धावा जेवढ्या लावू तेवढ्या कमी देखील आहेत, आणि कधी कधी सामने लो स्कोरिंग देखील होतात. कारण पहिला सामना अगदी लो स्कोरिंग होता, ज्याच्यामध्ये श्रीधर भोपी पुरस्कृत कोलस्वामिनी बेलुशी संघ हा अनंत गोंधली फाउंडेशन नवतरुण खानव संघावर सरस ठरला, किंवा त्यांच्यावर त्यांनी विजय मिळवला. परंतु त्यानंतरचा पुढचा सामना जो झाला त्याच्यामध्ये त्रिशा 11 भुवनेश्वर आणि गिरीश पाटील पुरस्कृत जय हनुमान मल्याण असा सामना झाला होता. निश्चित रूपानं दोनही संघ नावाजलेले होते. हुसेन टाकेचं मोठं नाव होतं, प्रफुल्ल पाटील चांगला खेळाडू होता, सनी डोलकर चांगला होता, किशोर नाईक चांगला होता. परंतु तिथे मात्र मल्याण संघाची फलंदाजी कोणी भार सांभाळली तर ती सांभाळली भूषण पवार लोकल बॉयनं, आणि त्याच्यानंतर ज्या धावा झाल्या त्या मात्र कुठेतरी पुरेशा ठरल्या नाहीत. परंतु निश्चित रूपानं खेळ आहे, आणि तो खेळ त्या ठिकाणी झाला. चांगले गोलंदाज घडत असतात, चांगले फलंदाज फलंदाजी करत असतात, परंतु जी कन्सिस्टन्सी आहे ती मात्र जय हनुमान मल्याण संघामध्ये कुठेतरी पाहायला मिळाली नव्हती, आणि त्याच्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं. तत्पूर्वी गोलंदाज साहिल खांबे. चांगला फटका आलाय, नक्कीच अप्रतिम फटका, स्क्वेअर कट केलाय, चेंडूला पाठवलाय पॉइंट रिजनला आदिल कुरेशीच्या माध्यमातून. अप्रतिम 1 बाउन्स, चौकार. साहिल खांबे देखील एक अप्रतिम खेळाडू आहे, कारण PNP चषकामध्ये पाहिलं होतं साहिल खांबे स्वतः कर्णधार होता, आणि त्यानं चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी केली होती. तत्पूर्वी या ठिकाणी गिरीश पाटील ग्रुप ग्रामपंचायत बेलुशीचे विद्यमान सदस्य, आपणास विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. गिरीश पाटील
इथे मात्र गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज साहिल खांबे सज्ज होईल. चांगली नियमबद्धता या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी वेळेमध्ये हे सामने या ठिकाणी पार पडले जातात. कारण पहिला सामना साहिल तुरे वेळेत सुरू झाला, दुसरा सामना वेळेत संपला आणि तिसऱ्या सामन्याला सुरुवात होऊन एक षटक देखील झालंय. साहिल खांबेनं जर विचार केला तर पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पिच फेकला होता, त्याच्यावर आदिल कुरेशीचा अप्रतिम स्क्वेअर कट पाहायला मिळाला आणि चेंडूला पाठवून दिलं, ते म्हणजेच पॉइंट क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी खणखणीत चौकार. आता मात्र अंतिम 5 चेंडू बाकी आहेत. या ठिकाणी कशा प्रकारची गोलंदाजी साहिल खांबे करणार, कशा प्रकारची फलंदाजी आदिल करणार पाहणं गरजेचं. गिरीश पाटील, विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. स्लोअर 1 चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. या ठिकाणी अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. एक चेंडूवर चौकार आल्यानंतर लगेचच दुसरा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय, तो म्हणजेच गोलंदाज साहिल खांबेच्या माध्यमातून. गिरीशजी पाटील, विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका आदिल कुरेशीच्या बॅटमधून आलाय. चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा अप्रतिमरित्या खणखणीत षटकार. अप्रतिम षटकार आलाय फलंदाज आदिल कुरेशीच्या बॅटमधून. निश्चित रूपानं आपल्या आत्ताच भरपूर कुणाल स्पर्धा झाल्या, ज्याच्यामध्ये PNP चषक होतं, आमदार प्रीमियर लीग झाली, APL झाली, अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी झाली. त्याच्यामध्ये निश्चितच हे खेळाडू जे होते ते कुठल्या ना कुठल्या संघाचे कर्णधार होते. त्यामध्ये आदिल कुरेशी असेल, नागेश शीद असेल, त्याच्यानंतर साहिल खांबे असेल. इथे मात्र साहिल खांबेनं आदिल कुरेशीला बाद केलंय. त्याच्यानंतर मागच्या सामन्यामध्ये खेळणारा पिंट्या असेल, त्याच्यानंतर जर पाहिलं तर हुसेन टाके असेल आणि इतर सगळे खेळाडू जे खेळताना आपल्याला पाहायला मिळतील, हे निश्चित रूपानं कुठल्या ना कुठल्या संघाचे कर्णधार होते. निखिल पाटील देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळाला होता. तर हा खेळ आहे. नवीन फलंदाज मात्र आकाश तवसाळकर आलाय. श्रावणी चौल संघाचा हा देखील ॲज अ कॅप्टन म्हणून खेळला होता आणि आकाश तवसाळकर बद्दल काय सांगायचं. यावर्षी थोडासा अनफिट म्हणून पाहायला मिळालाय आकाश तवसाळकर. पण यासिन सर, आकाश तवसाळकर हे नाव आपण पाहिलं होतं रॉयल फेस्टिवल बोरली श्रीवर्धन इथे जो सामने झाले होते, टुर्नामेंट झाले होते, यासिन सर स्वतः त्या ठिकाणी होते आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता आकाश तवसाळकर. आणि तोच आकाश तवसाळकर या ठिकाणी फलंदाजीला आलाय. तुम्ही त्याची नेहमी बॉडी लँग्वेज पहा, देहबोली पहा, तुम्ही कसा आकाश तवसाळकर आहे, कसा आकाश तवसाळकरचा खेळ आहे ते देखील पहा. अगदी ज्या प्रकारे म्हणतात ना, हाती चले बाजार कुत्ते भोके हजार, असे बोलणारे अनेक असतात, परंतु आकाश तवसाळकरच्या खेळावर कधीच त्याचा परिणाम पडला नाही आणि त्यामुळे आकाश तवसाळकर नेहमी हत्तीसारख्या चालीनं येतो, आपलं काम करतो. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज आकाश तवसाळकरसाठी. यावेळी मात्र इनसाइड एज लागली होती. निश्चित रूपानं निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या स्थिरावते, ती म्हणजेच 26 धावा. 5 चेंडू 26 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू घेऊन साहिल खांबे सज्ज होईल. सामना करेल आकाश तवसाळकर. इथे मात्र झेल सुटली आणि हाच तो आकाश तवसाळकर आहे ज्यानं नुकत्याच झालेल्या DCB चषकामध्ये काशीच्या त्या मैदानावर काय फलंदाजी केली होती. नवयुग चौल संघाकडून खेळताना दिसतो. चौल गावचा रहिवासी आहे, परंतु अप्रतिम क्रिकेट आहे, परंतु त्याला मात्र या ठिकाणी जीवनदान दिले. साहिल खांबेचं देखील कौतुक असेल, कारण षटकामध्ये एक चौकार एक षटकार आल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून झालेली पाहायला मिळाली. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावसंख्या झाली, ती म्हणजेच 26 धावा. अंतिम 2 षटकं बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज सुहास थळे, लोकल बॉय फ्रॉम कुंठ्यांची गोठी, आज मात्र ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतोय, तो म्हणजेच खारीकपाडा या संघामधून. सुहास थळे बद्दल सांगायचं झालं तर नेहमीच सुहास थळेनं अप्रतिम क्रिकेट खेळलेलं आहे आणि तोच सुहास थळे या ठिकाणी आता गोलंदाजी मार्गवर आलाय. स्ट्राईक एंडवर फलंदाज नागेश शीद असेल, नॉन स्ट्राईक एंडवर आकाश तवसाळकर. 2 चेंडू खेळलाय. दोनही चेंडूवर जर पाहिलं तर मोठा फटका मारता आला नव्हता. एक चेंडूवर झेल देखील सुटला आणि असं असताना आता सुहास थळे तो नागेश शीद या समीकरणामध्ये आकाश तवसाळकरची काय भूमिका राहणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. सुहास थळे सामना करेल नागेश शीद. पुढचा चेंडू, पहिला चेंडू बॉलरचा हात लागला, फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न झाला, 1 धाव धावून पूर्ण केली.
एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या झाली ती म्हणजेच 27 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुहास थळे सज्ज होईल. आदिल कुरेशी बाद झाल्यानंतर कुठेतरी मोमेंटम पकडणं गरजेचं आहे खारीकपाडा संघाला आणि आकाश तवसाळकरचा विकेट त्या ठिकाणी महत्वाचा साबित ठरला असता, कारण चौथा आयकॉन जो येईल तो आयकॉन सुमेध पत्रे असेल आणि सुमेध पत्रे ॲज अ बॉलर म्हणून ओळखला जातो. मग याच्यानंतरच्या फलंदाजीला करण म्हात्रे असणार. तत्पूर्वी आकाश तवसाळकर फसलाय आणि आकाश तवसाळकरला काऊ कॉर्नरला झेललाय. आकाश तवसाळकर बॅक टू द पॅव्हिलियन. आणखी एक हादरा बसला तो म्हणजेच भेरसे संघाला. अप्रतिम गोलंदाजी. नवीन फलंदाज करण म्हात्रे रे दादा. करण अंबाला होईल. करण अंबाला हा ब्रँड आहे आणि करण म्हात्रे हा देखील ब्रँड आहे. त्याच्यामुळं करण म्हात्रेला कोणाची कॉपी न करता करण म्हात्रे हीच फर्स्ट कॉपी राहणार आणि तो खेळ या ठिकाणी यावर्षी आपण पाहिलाय. मग घोटवड्याच्या नाईटच्या स्पर्धेमध्ये यासिन सर तुम्ही स्वतः होतात. तुम्ही करण म्हात्रेनं काय केलं हे प्रत्येकाला माहीत होतं. तोच करण म्हात्रे ज्यावेळी PNP चषक खेळला, ज्यावेळी अलिबाग प्रीमियर लीग खेळला, ज्यावेळी अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी खेळला, ज्यावेळी आमदार प्रीमियर लीग खेळला, त्यावेळी त्याने काय केलं प्रत्येकाला माहीत होतं आणि तोच करण म्हात्रे या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळी मात्र करण म्हात्रेची तारीफ थोडी जास्त झाली. गोलंदाज खास मित्र आहे, फलंदाज देखील मित्र आहे आणि करण म्हात्रे मात्र बाद झालाय. मतलब क्या तो हमें तो अपनों ने लूटा, गेरों में कहा दम था, हमारी कश्ती वहा डुबी जहा पाणी कम था, असं काहीतरी पाहायला मिळालं. करण म्हात्रेची इनसाइड एज घेतली. चेंडू मात्र मधल्या एसटीवर जाऊन धडकला. करण म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. आणखी एक हादरा बसलाय तो म्हणजेच भेरसे संघाला. नवीन फलंदाज आलाय तो म्हणजेच प्रणय म्हात्रे. हा देखील एक अप्रतिम क्रिकेटर आहे. नेहमीच प्रणय म्हात्रेला आपण बापदेव भेरसे संघातून खेळताना पाहिलंय आणि असं असताना बापदेव भेरसे संघातून खेळता खेळता प्रणय म्हात्रे आता वर आलाय आणि असं असताना आता आपल्या संघामध्ये, आपल्या ओपनच्या संघामध्ये कशा प्रकारची खेळी करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. नॉन स्ट्राईक एंडवर नागेश शीत आहे, परंतु इथे मात्र सुहास थळे ऑन हॅट्रिक. लोकल बॉय आहे आज मात्र याचा आयकॉन खेळतोय आणि कशा प्रकारची खेळी या ठिकाणी सुहास थळेच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण नागेश शीतनं जी कामगिरी करणं अपेक्षित आहे ती कामगिरी करण्यासाठी नागेश शीतला स्ट्राईक भेटणं गरजेचं आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये जय हनुमान मल्याण संघासाठी खेळताना प्रफुल्ल पाटील म्हणजे पिंट्यासोबत जे झालं तेच या ठिकाणी नागेश सोबत होत आहे. कारण पिंट्याला देखील तेव्हा स्ट्राईक मिळत नव्हती. त्याच्यानंतर कुठेतरी थोडाफार पिंट्या धावांपासून वंचित राहिला. जेवढा वेळा स्ट्राईक मिळाली तेवढा वेळा त्यांनी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला, पण असं असताना इथे मात्र काय होणार. यावेळी मात्र चांगला चेंडू आहे. नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुहास थळेचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू फेकलेत, 2 गडी बाद केलेत, 1 धाव खर्च केले. या ठिकाणी मात्र पुढचा चेंडू मोठा फटका. इथे मात्र अप्रतिम आलाय. फलंदाज प्रणय म्हात्रेच्या माध्यमातून मोठा फटका. चेंडू जाईल षटकार. PS स्पोर्ट्स संघाचे आयकॉन आलेले पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी 2 तर आयकॉन लोकल खेळाडू म्हणून खेळतील. मध्ये याच्यामध्ये अक्षय पाटील मोने असेल, त्याच्यानंतर सुमित भगत असेल, त्याच्यानंतर नवखार संघ देखील एक चांगला नावाजलेला संघ आहे. परंतु PS 4 आयकॉन कोण असतील तर करण मडवी असेल, प्रसन्न पाटील असेल, मयूर वाघमारे, मयूर वाघमारे अप्रतिम खेळाडू आणि अबू म्हात्रे असेल. तर PS न बघा कशी बाजू केले, पूर्ण पॅक बाजू केली. मागची देखील राजन स्पोर्ट बेलोशीची स्पर्धा झाली. धावसंख्या 33 धावा दादा धाव फलकावर आहेत. 3 षटकं संपलेत. सुहासच्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आल्यात. पण कुणाल कोंढालकर लक्षात घ्या मागच्या वेळी कशी साईड होती. तर मागच्या वेळी साईड होती एकीकडे जर पाहिलं तर आपण किरण पवारला पाहिला होता. 33 धावा धाव फलकावर आहेत दादा. किरण पवारला पाहिला होता. त्याच्यानंतर जर पाहिलं तर योगेश पवार होता, त्याच्यानंतर अजित मोहिते होता, त्याच्यानंतर जर पाहिलं तर पंकज जाधव होता, त्याच्यानंतर ओमकार हरपाल होता, प्रशांत मोरे होता, अभिषेक खातू होता, पार्थ घरत होता. परंतु एवढं करून देखील PS कुठेतरी क्वालिफायरला आपल्याला जरासं दुःखाला सामोरं जावं लागलं. पण PSचा ट्रॉफ्यांचा जो कबाट आहे ते RCB सारखं न राहता यावेळी पहिली ट्रॉफी जशी काल RCBच्या महिला संघाने जिंकली
त्या प्रकारे PS च्या खात्यामध्ये आज एखादी ट्रॉफी जाईल अशी प्रत्येकाची इच्छा आहे. कारण PS न एक वेळ मला माहिती आहे सराईचे सामने होते, रजत मुंडे आला होता PS च्या संघातून खेळताना, परंतु तिथे देखील कुठेतरी थोडासा प्रॉब्लेम झाला होता. पण आज मात्र PS न ठरवलं, आज मात्र घेऊन जाणार. कोण म्हणतो येणार नाही आणि घेतल्याशिवाय जाणार नाही असं पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदेश. लोकल बॉय आहे, खारीकपाडा गावातून बिलॉंग करतो आणि असं असताना स्ट्राईक एंडवर मात्र नागेश शीद आहे. पहिलाच चेंडू, पहिलाच चेंडू, नो चेंडूचा इशारा. फ्री हिट आहे का नरू दादा? पंच नाही आहे फ्री हिट. धावफलकावर 34 धावा आहेत. नागेश शीदला या ठिकाणी इनिशिएटिव्ह घ्यावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील. पुढचा चेंडू, इथे मात्र फटका बॅटच्या पट्ट्यात एक्झिक्यूट झाला नाही. एक धाव धावून पूर्ण केली एका धावेच्या साह्यानं. थोड्याच वेळात मुस्कान 11 माणगाव संघ येईल, ज्याचे ओनर हाफिजी निसार दळवी यांचं देखील आगमन थोड्याच वेळात होईल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज आदेश सज्ज होईल. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे, परंतु ते प्रणयकडे ताकदच एवढी आहे की प्रणयचा मिस टाइम फटका देखील सीमापार मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न होणार का? नक्कीच 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 झालाय. नागेश शीदला स्ट्राईक वर येणं गरजेचं होतं आणि ते झालंय. प्लस 1 धाव देखील मिळाले. धावसंख्येत 3 वाढ होईल. धावसंख्या साईल तुरे 38 धावा. 2 चेंडू आतापर्यंत नोंदविले गेलेत आणि 38 धावा धावफलकावर आहेत. कुणाल कोंढालकर मात्र बॅटला धार लावून तयार आहे, परंतु कुणाल कुठेतरी जर पाहिलं तर समोरचा संघ आपला हजर आहे, आपला संघ देखील ऑन द वे आहे. कुणाल कोंढालकर टेमघर मधून बिलॉंग करतो, त्याच प्रकारे आणखी खेळाडू देखील चांगले आहेत, परंतु समोरचा संघ देखील मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे. PS स्पोर्ट्सच्या माध्यमातून, स्वतः PS यांच्या माध्यमातून हा पुरस्कृत केला गेलेला संघ आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज आदेश. सामना करेल नागेश शीद. हाफिजींचं या ठिकाणी आगमन झालंय का? यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नात यश आलेलं नाही आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, 2 धावा इथे मात्र धावून पूर्ण केलेल्या पाहायला मिळतात. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. नागेश शीद साठी नक्कीच एक मोठा खेळाडू आहे नागेश शीद, परंतु आज मात्र धावांसाठी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. लोकल बॉय आदेशच्या समोर नागेश शीद स्ट्रगल पाहायला मिळतोय, कारण आदिल कुरेशीनं चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर आकाश फसला, त्याच्यानंतर करण फसला, त्याच्यानंतर प्रणयनं मात्र फटके मारले. नागेशनं देखील पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार लगावले होते आणि आता मात्र तीच फलंदाजी करावी लागेल. तत्पूर्वी हाफिजींचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इथे मात्र दिवसचा फटका फसलाय. इथे मात्र विराज आणि विराज. काय झालं, काय घडलं, काय बिघडलं? इथे मात्र विराज सोबत तेच घडलं जे मागच्या चेंडूवर घडलं होतं. चेंडूने एकदा सुरुवात केली की चेंडू पाठ सोडत नाही, हे खरं आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. विराजकडून 2दा मिस्टेक झाली. धावफलकावर धावा झाल्या साहिल, 43 धावा धावफलकावर. चेंडू झालेत 5. अंतिम चेंडू बाकी. नवीन फलंदाज रोशन शिपाई. नवीन फलंदाज रोशन शिपाई आलाय. अप्रतिम खेळाडू आहे रोशन शिपाई, परंतु आता मात्र फलंदाजी नाही तर रनिंग बिटवीन द विकेट दाखवावी लागेल. आणि नागेश शीद म्हणतोय की रनिंगची गरजच नाही, मी या चेंडूवर मोठा फटका मारून दाखवेल. आणि असं असताना या ठिकाणी अंतिम चेंडूवर नागेश शीद ती कामगिरी करणार का? नक्कीच केली. चांगला फटका आलाय. चेंडू इथे मात्र टिपला गेलाय. अप्रतिम झेल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये.
43 धावा धाव फलकावर आहेत आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज खारीकपाडा संघाला. निश्चित रूपानं अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळाला. साहिल खांबेचा अप्रतिम झेल पाहायला मिळाला. आणि असं असताना आता मात्र यापुढचे सूत्र यापुढचं समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतो व्हॉइस ऑफ इंडिया यासीन मर्चंट सर यांच्याकडे. ओव्हर टू यू यासीन सर. हॅलो. PS स्पोर्ट्स नौखार आणि मुस्कान 11 माणगाव या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. PS स्पोर्ट्स नौखार अर्थात प्रणय सोपेकर पुरस्कृत हा संघ PS स्पोर्ट्स नौखार आपल्याला पाहायला मिळेल. आणि मुस्कान 11 माणगाव अर्थात हाफिजी निसार दळवी, हाफिजी म्हणून ज्यांना ओळखलं जातं, हाफिज अर्थात एक डिग्री आहे आणि ते डिग्री होल्डर आहेत. तर मुस्कान 11 माणगाव या संघाचे संघनायक यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मला जॉईन करा आणि टॉस करून घ्या. या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. जर आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला नाही तर मात्र प्रणय सोपेकर यांच्या माध्यमातून आलेला मेसेज नौखार संघाचे संघनायक आलेले आहेत माणगाव मुस्कान 11 हाफिजी आपले कर्णधार यांना प्लीज लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. फक्त 2 मिनिटाचा अवधी आपल्याला देण्यात येतोय, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. प्रणय सोपेकर हे या स्पर्धेचे सर्वेसर्वा या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या माध्यमातून हा मेसेज आलेला आहे. सो प्लीज आपण फॉलो करा जे काही नियम आहेत, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल यातील मात्र शंका नाहीये. चालू असलेला सामना आपण पाहणार आहोत. ज्या दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे. आताच यूट्यूबच्या साह्यानं काही प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेले आहेत. विनय स्टार भेरचे विपक्ष श्रीशा 11 खारीकपाडा या दोन संघादरम्यान हा सामना रंगलाय. नाणेफेकीचा कौल हा खारीकपाडा संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि विनय स्टार भेरचे या संघाने निर्धारित 4 षटकांच्या समाप्ती अंती 43 धावा इथे जोडलेल्या आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना का थांबलाय पंच आपण योग्य त्या सूचना करायच्या आहेत, त्यांना इन्स्ट्रक्शन द्या आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. कारण आपल्याला सुद्धा ठाऊक आहे की आज शेवटचा दिवस आणि 2 सामने आपल्याला अधिक खेळवायचे आहेत, एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. सेमीफायनल आणि फायनल प्रत्येक सामना हा कमीत कमी 4 षटकांचा व्हावा ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मग वेळ का दवडायचा. चला आपण सामना सुरू करूया. तर मी सांगत होतो मित्रांनो की 4 षटकांचा हा सामना आणि जिंकण्यासाठी माझे गुणलेखक साहिल तुरे मला सांगत असताना 44 धावांची गरज. 2 मिनिटे मला वाटतं झाली असावी. पुन्हा एकदा मेसेज आलाय मुस्कान 11 माणगाव, जर आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये आला नाहीत तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल. आपलं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून मी वारंवार आपल्याला इथे विनंती करतोय. चला टॉस करण्यासाठी यायचं आहे मुस्कान 11 माणगाव संघाचे संघनायक. 44 धावांची गरज अर्थात 11 धावांच्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत आणि हे आव्हान तितकंसं सोपं नक्कीच नाहीये. कारण ही खेळपट्टी गोलंदाजांना पोषक आहे, त्याचप्रमाणे हे मैदान सुद्धा गोलंदाजी करणाऱ्या संघालाच साथ देत आहे हे आपण पाहिलंय. आणि म्हणूनच हा सामना सुद्धा अगदी अटीतटीचा होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. परंतु एक विशेष बाब इथे मला ऍड करावी लागेल, ती म्हणजे आज IPL फॉर्मॅट आपण पाहतोय. अर्थात 7 खेळाडू एका गावातली असतील
आणि 4 खेळाडू हे ॲज अ आयकॉन म्हणून वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या शहरामधून इथे आमंत्रित केले गेले आहेत आणि त्यांच्या बॅटमधून इथे धावा बनणार यातील मात्र शंका नाहीये, कारण ते प्रोफेशनल खेळाडू आहेत. व्यावसायिक तत्वावरती खेळत असताना त्यांना ठाऊक आहे की कोणत्या खेळपट्टीवरती कशा धावा जोडायच्या आहेत आणि म्हणूनच ते आयकॉन आहेत. चलिए दोस्तों, मैच इज ऑन. सुमेध पत्रे, सुमेध नाम हमें देखिए साहिल बहुत कम देखने को मिलता है. सुमित नाम हमने सुना है, मगर मैं आपको याद दिलाना चाहूंगा सुमेध नाम का एक बहुत ही बढ़िया कलाकार है जो मिमिक्री करता है. सुमेध शिंदे, आप देखिए यूट्यूब पर जाइए, उसकी मिमिक्री देखिए. उनका नाम है सुमेध. बहुत ही अच्छा कलाकार है, वो सेलिब्रिटी है और वो सिर्फ मिमिक्री नहीं करता तो वो डब भी करता है. बॉलीवुड के बड़े बड़े जो कलाकार है जैसे कि आमिर खान हो, ऋतिक रोशन हो, शाहिद कपूर हो, इनका आवाज डब करता है वो, यानी सेम टू सेम उनका वॉइस है. नाम है सुमेध शिंदे और यहाँ पे एक मात्र नाम हमें नजर आता है, सुमेध पत्रे. सुमेध पत्रे की पहली गेंद, 2 रन यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए. ओवरथ्रो के रूप में एक्स्ट्रा रूप 1 रन यहाँ पे मिला. जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद, लाजवाब ये स्ट्रोक था, कमाल का स्ट्रोक. सागर पाटिल के बल्ले से आता हुआ ये करारा कवर ड्राइव, डीप कवर सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए. ये खासियत है सागर पाटिल की. दिगोड़ी से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी यंगस्टर खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है. हालांकि 3-4 सालों का उनका अच्छा खासा एक्सपीरियंस प्रोफेशनल के रूप में, मगर इस खिलाड़ी ने सही मायनों में अपना परचम लहराया है, अपने गांव का नाम रोशन किया है और बड़ी बड़ी टूर्नामेंट में शिरकत करते हुए अपने बल्ले का दमखम दिखाया है, अनेक गेंदबाजों को पानी पिलाया है. आज फिर से एक बार उनके सामने अलीबाग एक्सप्रेस. सुमेध पत्रे जैसे गेंदबाज होने के बावजूद बेझिझक और बेखौफ बल्लेबाजी यहाँ पे जारी है. इस मरतबा फुल टॉस और मिड ऑन के ऊपर से खेला. वो जानते थे कि लॉन्ग ऑन खाली है, उसका पूरा फायदा मिला. ये होता है दोस्तों कैलकुलेटिव दिमाग आपका होना बेहद जरूरी. कैलकुलेशन करके जो भी बल्लेबाज खेलता है कि कहाँ पे खिलाड़ी है, कहाँ पे गैप है, अगर ये सारी चीजें आपके दिमाग में हो ना तो फिर रन यहाँ पे आते नहीं, ये बरसते हैं. और यही हमें यहाँ पे देखने को मिला है. बैक टू बैक दूसरा चौका आने के बाद रनों की संख्या 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जीतने के लिए मात्र 44 रन चाहिए. और जैसे मैंने कहा था साहिल तुरे कि इन बल्लेबाजों को बताने की जरूरत नहीं है कि रन कहां से आएंगे, कैसे आएंगे, वो जानते हैं, इसीलिए तो वो आइकॉन है. ये लीजिए, फिर से एक बार जोरदार हुक किया था मगर इस मरतबा फंसाया था. तकदीर का सहारा और मिलेंगे यहाँ पे पूरे 4 के 4 रन. तकदीर हमेशा बहादुरों का साथ देती है. ये फिर से एक बार यहाँ पे नजर आया. बहादुर बल्लेबाज है. पहली गेंद पर 2 रन. हालांकि देखिए एक गलती वहां पे, अगर उन्होंने 1 रन एक्स्ट्रा नहीं दिया होता तो स्ट्राइक एंड पर ये बल्लेबाज नहीं होते और ये चौके शायद देखने को नहीं मिले होते. ये होता है दोस्तों, एक गलती से क्या हो सकता है, गेंदबाज के ऊपर कितना उसका असर होता है. आहा, इस मरतबा जड़ में डाल दिया था मगर हेलीकॉप्टर बनाकर उसे खोद कर खेला था, कारपेट के सहारे ऑन द ड्राइव में तब्दील किया था. बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मगर मिड ऑन में आदिल कुरैशी मौजूद थे और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं. बहुत ही बढ़िया फील्डिंग. 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 5 गेंदें अब तक डाली जा चुकी हैं, अंतिम 1 गेंद. मगर सुमेध पत्रे की एक खास बात है, सुमेध पत्रे एक्स्ट्रा के रूप में ज्यादा रन नहीं खर्च करते और ये छोटे बच्चों को सीखने वाली बात. मगर इस मरतबा हाफ ट्रैकर वो भी सामने अगर पिंटिया जैसे बल्लेबाज है तो आप नहीं कर सकते और ये गलती आपने की. सुकीला माफी नाही. देखते देखते ओवर की समाप्ति और रनों की संख्या हो चुकी है 20 रन. बहुत ही खर्चीला और महंगा ओवर रहा सुमेध पत्रे का. हालांकि बिल्कुल अपेक्षा नहीं कर रहे थे, ना ही किसी ने सोचा होगा कि इस तरह से ये पहले ओवर में गेंदबाजों की पिटाई होगी. मगर आज दिन बहुत ही अच्छा रहा है सागर पाटिल का. मैं कहूंगा शुरुआत तो बहुत ही बढ़िया रही है. 1 छक्का और 3 चौके कुल मिला के खेल रहे हैं 20 रन बनाकर, क्योंकि सारे के सारे जो भी रन आए हैं वो उनके बल्ले से आए हैं. और अब फिर से एक बार एक एज आइकॉन के रूप में और एक खिलाड़ी हमें नजर आ रहे हैं. चौल विभाग से ये बिलोंग करते हैं.
आकाश तौसाळकर, इस खिलाड़ी ने भी कमाल कर दिया है। आप सभी जानते होंगे बोरली पंचायतन श्रीवर्धन, वहां पे एक बहुत ही बड़ा टूर्नामेंट होता है, शानदार टूर्नामेंट होता है। चला मित्रांनो, इथे प्रणय सोपेकर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मला इथे मेसेज आलाय। या स्पर्धेचे सर्व या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी, जिम्मेदारी आणि या संपूर्ण स्पर्धेला ज्याने खऱ्या अर्थाने सजवलंय आपल्या गावामध्ये या मैदानावरती, ते प्रणय सोपेकर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मला मेसेज आलाय मुस्कान या संघाला की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचं आहे। सुपर स्ट्रोक इसी बीच मुस्कान 11 माणगाव, दोन धावांची पेनल्टी आपल्याला बसलेलीच आहे आणि अजून जर 2 मिनिटात आपण आला नाही तर 4 धावांची पेनल्टी असेल आणि अजून जर 2 मिनिटांनी आला नाही तर मात्र 6 धावांची पेनल्टी असेल। लक्षात घ्या, 2-2 मिनिटांनी इथे 2-2 धावांची पेनल्टी आपल्याला दिली जाणार आहे। मी मायक्रोफोन वरती हे सांगतोय यासाठी कारण जर आपण ऑनलाईन हे सामने पाहत असाल तर आपल्याला हा मेसेज मिळावा। प्रणय सोपेकर यांनी माझ्यापर्यंत हा मेसेज पोहोचवलाय, जर 2 मिनिटांमध्ये आपण आला नाही तर 4 धावांची पेनल्टी असेल। 2 धावांची पेनल्टी आपल्याला अगोदरच बसलेली आहे आणि आता मात्र वाजलेले आहेत, आपण घड्याळ लावलेलं आहे 1:50 मिनिटे झालेली आहेत। जर 52 मिनिटांनंतर तुम्ही आलात तर 6 धावांची पेनल्टी असेल। सागर पाटिल आउट हो चुके हैं। सागर पाटिल ने 3 चौके और 1 छक्के के साथ सर 2 बॉल आहेत, आमचे गुणलेखक सांगतायत 2 बॉल आहेत। दोन बॉल आहेत। वाईट दिला होता ना एक, ओके मग थोडी इथे चुकी दुरुस्ती करतो, एक वाईट लिहिला होता, ठीक आहे ओके। एक सेकंड सर, पहिल्यांदा सांगा बॉल किती झाले? एक बॉल बाकी आहे का? ओके ठीक आहे, म्हणजे तो वाईट होता का? वाईट नव्हता। ओके ठीक आहे, तर 5 बॉल झालेले आहेत आणि धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 29, एकूण 44 धावांची गरज। तर आता जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे। ओके, तर 13 चेंडू आणि 15 धावा, सामना अगदी अटीतटीचा आहे। एक चेंडू आणि एक धावेसाठी इथे आपण पाहतोय प्रेशर पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे थोड़ा वेळ जरी वाया गेला असेल तरी पुन्हा एकदा इथे सामना शुरू होतोय। चलिए दोस्तों, आकाश तौसाळकर यहाँ पे अंतिम गेंद फेंकने के लिए तैयार, स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है साहिल खांबे। जी हाँ, इस मर्तबा उछलती हुई ये गेंद, हालांकि गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद अचानक
एक्सपेक्टेड बाउंस जिसे कहा जाता है या अनइवन बाउंस जिसे कहा जाता है, उस तरह से गेंद उछली और बल्लेबाज साहिल को चकाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में, और देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। तर मित्रांनो, इथे 1:53 झालेली आहेत, म्हणजे तुम्हाला दिलेली वेळ आता सरलेली आहे। पुन्हा एकदा 2 धावांची पेनल्टी, एकूण 6 धावांची पेनल्टी असेल, ती म्हणजे मुस्कान 11 माणगाव या संघाला। चलिए दोस्तों, 20 रन पहले ओवर में और दूसरे ओवर में 9 रन, कुल मिला के 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और 12 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की जरूरत, यानी मैच में अभी भी जान बची है। ये मैच कांटे का होता हुआ आकाश तौसाळकर ने कमबैक दिलाया है अपने टीम को। आकाश तौसाळकर ने मात्र 9 रन खर्च किए और एक बल्लेबाज को चलता किया, पिंट्या अर्थात सागर पाटिल जैसे बल्लेबाज को आउट किया है। सागर पाटिल ने बहुत ही धमाकेदार शुरुआत दी, उसके बावजूद देखिए क्रिकेट में वक्त बदलने में वक्त नहीं लगता, ये अक्सर मैं कहता हूं और ये सही है दोस्तों। यहाँ पे वक्त बदल सकता है क्योंकि करण इस साल तूफानी फॉर्म में, जैसे वेदांत ने कहा, और हम वहां पे थे। मेरी जिंदगी का वो जबरदस्त वो मैच था, यादगार मैच था, क्योंकि घोटोड़े के मैदान पर नाइट टूर्नामेंट शुरू था। ओहो, इस बीच देखिए फंबल नहीं हो सकते, ये एक रन बहुत कीमती है। और उसी के साथ स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज को रोटेट आप कर रहे हो तो ये भी आपके सेहत के लिए, आपके मैच के लिए सही नहीं होगा। पहली गेंद पर करण म्हात्रे मैन फ्रॉम भेर से राइट आर्म राउंड विकेट अबू के लिए। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद करण की, अच्छा कमबैक किया है। पहली गेंद पर 2 रन आने के बाद उसी बल्लेबाज अभिषेक नाइक अर्थात अबू नाम से पहचाने जाते हैं, मैन फ्रॉम चिराड, यहाँ पे बिंदी गेंद। ये कमाल का मैच हो सकता है क्योंकि हमने कल देखा, परसों भी देखा, यहाँ पे रन बनाना इतना आसान नहीं है। जी हाँ, मगर बाहर जाने वाली गेंद के साथ यहाँ पे छेड़खानी की, गेंद ने बल्ले का एक मोटा सीरा लिया और गेंद स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। बहुत ही खूबसूरत, बहुत ही लुभावना ये चौका, क्योंकि अबू ने देख लिया था कि वहां पे बहुत बड़ा गैप है। अगर ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद आती है तो उसे किसी भी हालत में खेलना है। अपना बल्ला चलाया उन्होंने और गेंद ने बल्ले का बाहरी मोटा सिरा भी लिया। देखिए करण को भी ये बात समझनी होगी कि आप किस तरह की गेंदबाजी करते हो, उस तरह की फील्डिंग भी होनी चाहिए। अगर आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद कर रहे हो, बाहर की तरफ निकाल रहे हो, तो उस जानिब एक फील्डर तैनात करना बेहद जरूरी था। राइट आर्म राउंड विकेट एंगल बनाकर गेंदबाजी करने का प्रयास। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद नीची रही, घुटने के नीची रहने वाली यह गेंद, बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं था। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश जरूर अभी अबू के जरिए से नजर आई। अब तक 4 गेंदें डाली जा चुकी है। जी हाँ, इसमें दबा गेंद हवा में है जरूर, मगर 1 बाउंस लॉन्ग ऑन के फील्डर आदिल कुरैशी के हाथों में। 1 रन यहां पे मिलेगा। कुल मिला के 7 रन अब तक खर्च किए हैं करण म्हात्रे ने और रनों की संख्या को पहुंचा दिया है बल्लेबाजों ने 36 पर। 36 रन हो चुके हैं, यानी 8 रनों की और जरूरत। 7 गेंदें बची है। स्ट्राइकिंग एंड पर साहिल। जी हां, साहिल ने उछाल कर खेलना चाहा मगर मिड विकेट में पकड़े जाएंगे। गेंद बल्ले के बीचों बीच नहीं टकराई थी। जिस तरह से जो आवाज आया था उसी से ही पता चला था कि ये शायद मिड विकेट में पकड़े जाएंगे और यही देखने को मिला। प्रणय म्हात्रे वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग करते हुए नजर आए और इसी के साथ ये दूसरा झटका लगता हुआ सागर के बाद साहिल भी मैदान से बाहर जा चुके हैं। और क्या यहाँ पे मैच बन चुका है, क्योंकि 6 गेंदें बची है और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। देखिए अगर सही लंबाई और सही दिशा से गेंदबाजी करते हो और बल्लेबाजों को 1-1 रन पर ही अब यहाँ पे संतुष्ट रखते हो, बड़े स्ट्रोक से महरूम अगर आप रखने में कामयाब हो जाओगे तो ये मैच जीता जा सकता है। क्योंकि 6 गेंदें हैं, अगर 6 गेंदों में 2 गेंदें भी बिंदी आती है या 1-2 विकेट आते हैं
तो बड़ा स्ट्रोक खेलना लाजमी हो जाएगा बल्लेबाजों के लिए। और फिर बड़ा स्ट्रोक खेलते हुए गेंद बिंदी भी हो सकती है, उसी के साथ कैच आउट भी हो सकते हैं और इसी वजह से मैच में कुछ भी हो सकता है। मगर अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज को यहां पे दावत दी है सिद्धेश शिपाई। हालांकि ग्रामीण खिलाड़ी है, लोकल खिलाड़ी है, मगर सिद्धेश के पास एक सुनहरा मौका अपने नाम का परचम लहराने का। आज सिद्धेश का नाम इज्जत से लिया जाएगा अगर ये मैच वो जितवाते हैं अपने टीम के लिए, क्योंकि 6 गेंदे और 8 रन इस एडवांस क्रिकेट में, इस फॉरवर्ड क्रिकेट में ये कारनामा बहुत कम मर्तबा देखने को मिलता है। हालांकि जसप्रीत बुमराह ने भी इस तरह के रन बचाए हैं, मोहम्मद शमी ने रन बचाए हैं, सचिन तेंदुलकर ने भी इस तरह से सिचुएशन को हैंडल किया है और इसीलिए उनका नाम महान खिलाड़ियों में गिना जाता है। जी हां, अच्छी गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। देखिए दोस्तों, 1:58 हो चुके हैं और ये अंतिम कॉल होगा आपके लिए, मुस्कान 11 मानगांव के लिए। अगर आप यहां पे नहीं आएंगे तो फिर से एक बार आपके बारे में सोचा जाएगा। देखिए पेनल्टी के बारे में बार बार मुझे इत्तला की जा रही है। जी नहीं, इस तरह की गेंदबाजी अब करना बिल्कुल आपके लिए अच्छी नहीं है। अब यहां पे बल्लेबाजों को खिलाना होगा, बल्लेबाज के सामने से गेंद को निकालना होगा। अगर गेंद बल्ले के बाहरी सिरे पे लगती है तो शायद विकेट मिलेंगे या डॉट गेंद हो सकती है। इस तरह की गेंदबाजी करके आपको कुछ नहीं मिलेगा। जी हाँ, फुल टॉस गेंद थी, सीधे बल्ले से उसे खेला है जरूर, मगर लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है आकाश तवसालकर, बहुत ही बढ़िया फील्डिंग और फिर से एक बार यहाँ पे 1 ही रन मिलेगा। यानी कुल मिला के अब तक 3 रन खर्च किए हैं और जीतने के लिए 5 रनों की जरूरत। 4 गेंदें अभी भी शेष। गेंदबाज है सिद्धेश शिपाई। हवा में गेंद जरूर है मगर लॉन्ग ऑन, सीमा रेखा के बाहर, 6 रन और इसी के साथ ये मैच जीत लिया है बल्लेबाजी करने वाली टीम खारिकपाड़ा टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक और आने वाले सारे मैचों के लिए ढेर सारी शुभकामनाएं। मुस्कान 11 माणगाव संघाला पुन्हा एकदा अनाउन्समेंट असेल, जर आपण अजूनही आला नाही तर मात्र अजून 2 धावांची पेनल्टी देण्याचा विचार इथे सुरू आहे। सो प्लीज 6 धावांची पेनल्टी आपल्याला बसलेली आहे। यानंतर अजून 2 धावांची पेनल्टी जर वाढली तर 8 धावांची होईल। टॉस करण्यासाठी यायचं आहे मयूर वाघमारे मला दिसतायत। वेलकम मयूर, आमच्या अलिबाग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। देवत गावचा हा सितारा आणि त्याच्या समवेत प्रसन्न पाटील, त्याचप्रमाणे करण मडवी आणि